वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक हो श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 140व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 139 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो आपला श्रवणाचा भाग आहे तो भाग क्रमांक 140। आपण दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर विवरण घेत आहोत, चिंतन करत आहोत आणि पहिल्या समासावर चिंतन करत असताना 28व्या ओळीवर आपण चिंतन करत आहोत। आता श्रवण केले याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा। आता या शब्दावर आपण विवरण घेतलं, चिंतन केलं। श्रवण अर्थातच जर पाहायला गेलं तर कशा पद्धतीने माणसाने श्रवण केलं पाहिजे, श्रवण कशाला म्हणतात, ऐसे श्रवण सगुणाचे आणि आध्यात्मिक निरूपणा निर्गुणाचे। निर्गुणाचे निरूपण आणि श्रवण सगुणाचे अशा पद्धतीने समर्थांनी या दासबोधामध्ये ओळख करून दिलेली आहे। श्रवण ही नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे। नवे नवे तर भक्तीला सुरुवातच श्रवणापासून होते आणि म्हणून परमार्थामध्ये भक्तीमध्ये श्रवणाला विशेष महत्व आहे। जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, समर्थांनी या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे। जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, म्हणजे अर्थातच श्रवण करूनच परमार्थ घडतो, श्रवण करूनच परमार्थ कळतो आणि श्रवण करूनच माणसाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये परिवर्तन घडतो। या श्रवणातूनच माणसाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून संतांनी बघा अनेक ठिकाणी मांडलेलं आहे, ऐका ऐका ज्ञानाचे लक्षण। काय ऐकावं माणसाने? ज्ञानाची लक्षणं ऐकावी, संतांचे विचार ऐकावे, संतांचं वाङ्मय ऐकावं, देवाचं स्तवन ऐकावं। म्हणून मांडलेले समर्थांनी या दासपदामध्ये सांगितलेलं आहे, ऐका ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपणा तया नाव ज्ञान। स्वतःला शोधण्याचं ज्ञान श्रवणातून प्राप्त होतंय। आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये, आपण जे करतोय ते सत्य आहे की असत्य आहे, हे सर्व शोधण्याचा आत्मबोध, विवेकातून निर्माण होणारा बोध हा श्रवणातून प्राप्त होत असतो। कारण श्रवणातून एकदा काय माणसाकडे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली
की मनुष्य विवेकातून कर्म करायला लागतो, विवेकातून वाटचाल करायला लागतो. म्हणून श्रवण, मनन आणि निजध्यास ह्या 3 पायऱ्या आहेत, ह्या 3 स्टेप आहेत किंवा हे 3 प्रकार आहेत. श्रवण घडलं, जे श्रवण घडलं त्याचं मनन केलं पाहिजे. आणि जे आपण मनन करतो, विवरण घेतो, मनन करतो, ते काय सार आहे आणि काय आसार आहे, आसार जाणून त्यागावे, सारतेची शोधून घ्यावे. आसार जाणून त्यागावे आणि सारतेची शोधून घ्यावे. आणि मग ते सार शोधून घेतल्यानंतर निजध्यास म्हणजे काय, तर त्या पद्धतीची कर्म घडली पाहिजेत, त्या पद्धतीचे विचार निर्माण झाले पाहिजेत. म्हणून श्रवण जेवढं महत्वाचं आहे तेवढं निजध्यासही महत्वाचं आहे. प्रत्यक्ष अनुभव किंवा जिला आपण प्रचिती म्हणतो, प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. साधं उदाहरण आहे, एखाद्या वस्तूविषयी फक्त आपण ऐकून आहेत, पण ऐकून असलेल्या वस्तूविषयी तेवढ्या आत्मविश्वासाने आपण बोलू शकत नाही. जर त्या वस्तूचा आपल्याला अनुभव नसेल तर. अनुभव जर असेल तर नक्कीच आपण बोलू शकतो, आत्मविश्वासाने सांगू शकतो सर्व काही. म्हणून अनुभवही महत्वाचा आहे. आणि नुसतं ऐकून आहे, अनुभव नाही आहे, मग मात्र फसगत होते. अर्थातच फसगत होते म्हणजे काय, आतापर्यंत घरामध्ये सगळी वरिष्ठ माणसांकडून त्या लहान मुलाला ऐकायला मिळायचं, मला दवाखान्यात जायचं आहे, मला डॉक्टरांकडे जायचं आहे. तिकडून आल्यानंतर मग ते बाता, ज्या काही घरामध्ये काही बाता गोष्टी व्हायच्या ते लहान मुलं ऐकायची. इंजेक्शन घेतला आणि मग बरं वाटायला लागलं मला आता. म्हणजे फक्त ऐकून होता तो मुलगा, लहान मुलगा ऐकून होता. दवाखान्यात गेल्यानंतर इंजेक्शन देतात आणि मग जरा बरं वाटायला लागतंय, म्हणजे चांगलं असतंय ते. ज्या वेळेला तो आजारी पडला आणि दवाखान्यात जायची वेळ आली, आनंद झाला त्याला. अरे बापरे, आपले आई, आपले बाबा, आपले काका जसे दवाखान्यात जातात, इंजेक्शन घेतात आणि बरे होतात. नेमकं इंजेक्शन कशाला म्हणतात हे त्याला माहिती नव्हतं, ते काय असतंय फक्त ऐकून होता तो. आणि म्हणून ती शेजारची पोरं विचारायला लागली, त्याला कुठे निघाला, हा म्हणे दवाखान्यात चाललोय, इंजेक्शन घेणार आहे. एवढ्या आनंदात सांगत होता तो. त्या मुलांनाही आश्चर्य वाटलं की याला आनंद झालाय. काहींना अगदी धरून पकडून न्यावं लागतंय, तिथे गेल्यावर पण पार अगदी दोघा जणांनी पकडावं लागतंय. काही मुलांना एवढे पाय फेकतात, ते एवढी तळमळ करतात. हा फक्त ऐकून होता, याला माहिती नाहीये, अनुभव नाहीये. त्या माणसांनाही अगदी आनंद वाटला की आमच्या मुलाला एवढी आवड दवाखान्यात जायची आणि इंजेक्शन घेण्याची. स्वतःहून सांगतोय तो मला इंजेक्शन घ्यायचं आहे. बरं, त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर तपासणी केली, त्याच्या समोरच डॉक्टरांनी विचारलं की बाळा इंजेक्शन घेईल की गोळ्या औषध फक्त देऊ त्याला. तो स्वतः म्हणाला नाही ना डॉक्टर साहेब, मला इंजेक्शन पाहिजे, मला इंजेक्शन घ्यायचं आहे. आणि मग ज्या वेळेला त्याला ते इंजेक्शन घेण्यासाठी झोपवलं, तेव्हा त्याला कळलं इंजेक्शन कशाला म्हणतात. पुढच्या वेळेला ज्या वेळेला जायचं आलं त्यावेळेला नुसतं नाव जर काढलं दवाखान्याचं तरी पण तो घर सोडून बाहेर पळायचा.
गोळ्या आणा, औषधं आणा, घरी किती आणलं तरी मी खाईन, पण दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला जाणार नाही. म्हणजे फक्त ऐकून होता तोपर्यंत त्याला वाटलं होतं काहीतरी वेगळं आहे, पण अनुभव घेतल्यानंतर त्याला कळलं ते काय असतंय. तसंच आहे कुठल्याही कर्माचं, पापकर्म म्हणावं किंवा पुण्यकर्म म्हणावं, अवगुण म्हणावं किंवा सद्गुण म्हणावं, कुविचार म्हणावं किंवा सद्विचार म्हणावं, सुविचार म्हणावं, कशाला काय म्हणतात हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य भ्रमातच वावरत असतो, अज्ञानातच वावरत असतो आणि असत्याला सत्य समजत असतो. सत्याची आणि त्याची तर भेटच नसते. म्हणून हे श्रवणातून कळत असते. आणि एकदा काय श्रवण झालं की ती प्रचिती, तो स्वानुभव ज्याला म्हणतात, तो स्वानुभव घेतला पाहिजे, तो आनंद घेतला पाहिजे, ती प्रचिती त्या ठिकाणी अनुभवली पाहिजे. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, आता श्रवण केले याचे फळ. आता म्हणजे काय याच्यावर आपण चिंतन केलं. श्रवण काय करावं, कसं करावं आणि कशाला श्रवण म्हणतात, त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे. म्हणून कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे. ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं चिंतन चालू आहे, ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं स्तवन चालू आहे, ज्या ठिकाणी संतांच्या ग्रंथावर निरूपण आहे, अभंगांवर निरूपण आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, ज्या ठिकाणी माझ्या देवाचं, माझ्या गुरूंचं मला ऐकायला मिळतंय, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. गेल्यानंतर आपला अहंकार बाजूला ठेवायचा आहे, आपला अभिमान बाजूला ठेवायचा आहे आणि नम्रतेने त्या ठिकाणी मला काहीही येत नाही अशा पद्धतीने श्रवण करायचं आहे. दुरी दिनासारखे बैसावे, पण तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. जे चांगले विचार त्या ठिकाणी प्राप्त होतील, जे चांगले विचार त्या ठिकाणी श्रवण होतील, जे देवाचं स्तवन, संतांचं स्तवन, जे काही चांगलं श्रवण होईल ते मात्र आपण आपल्या पिंडामध्ये सदृढ धरलं पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे. आणि एकदा श्रवण झालं, समर्थांनी मांडलेलं आहे, जे जे काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, अवगुणा ते करंट लक्षणा सहजची आले. जे चांगले गुण आपल्याकडे प्राप्त झाले ते देवाचं लक्षण आहे, ते संतांचं लक्षण आहे, ते परमार्थाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच एकदा काय आपल्याला श्रवण झालं की मग समर्थांनी मांडलेलं आहे, जे जे आपणास ठावे ते ते इतरांच शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. शहाणे करून सोडावे सकळ जन. जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे समर्थांच्या कृपेने, जे देवाच्या कृपेने, जे संतांच्या कृपेने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ते इतरांचं शिकवावे, इतरांचं दिलं पाहिजे ते. आणि वाटून खाण्याची मजा आहे ना, ती एकट्याने खाण्यात मजा नसते. हे अन्नही आणि हे अन्नही आपण तोंडातून घेतो, ते अन्न पण वाटून खाण्याची मजा आहे ना, ती एकट्याने खाण्यात मजा नसते. आणि श्रवण रूपी जे कानातून आपण अन्न घेतो की नाही, श्रवण रूपी
ते अन्न सुद्धा वाटून खाण्यात मजा आहे. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. अर्थातच तो काळा हा संतांनी 3 प्रकारे मांडलेला आहे. एक दही भाताचा खिचडी काला, एक हरिनामाचा काळा आणि एक जीव शिव ऐक्याचा काळा. अशा प्रकारे येते. दही भाताचा खिचडी काळा जो आहे त्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. हरिनामाचा काळा आणि जीव शिव ऐक्य हे सगळं ज्ञान आणि हे सगळ्या प्रकारचं सामर्थ्य बळ ह्या श्रवणातून प्राप्त होतंय. आणि हे श्रवण इथून जे आपण अन्न ग्रहण करतो ना कानातून, कीर्तन रूपी, प्रवचन रूपी, निरूपण रूपी देवाचं भजन जे श्रवण होतंय आपल्याला, त्याच्यातून काय होतंय, जीव शिवाचा ऐक्य, जीव शिवाचा ऐक्य काळा त्याच्यातून निर्माण होत असतो. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळ्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. हो, यासाठीच जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतात देवाकडे, देवाला सांगतात, उपजून या पुढची येऊ काळा खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळ्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. अर्थातच जर पाहायला गेलं तर हे ज्ञान जे आहे ना ते आपण एकट्याने ग्रहण करण्यापेक्षा, ज्ञान एकट्याकडे आपल्याकडेच ते साठवून ठेवण्यापेक्षा दिल्याने वाढलं जाते. आणि दिल्याने वाढतंय तर वाढतंय, विशेष अर्थी विशेष करून त्या देण्यामध्ये जे समाधान प्राप्त होतंय ना ते समाधान चिरकाल आणि निरंतर टिकणारं अनिर्वाच्य समाधान असतंय. म्हणून समर्थांनी मांडलेलं आहे, अनिर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले. बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना. ज्ञान दिलं म्हणजे ज्ञान कमी झालं असं नाही, उलट ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतंय. ज्ञान दिलं म्हणून आपलं समाधान कमी झालं असं नाही, उलट ज्ञान दिल्याने समाधान वाढलं जातंय, प्राप्त होतंय. म्हणून हे श्रवण रूपी जे ज्ञान आहे, श्रवणातून निर्माण होणारं प्राप्त होणारं जे आत्मज्ञान आहे ते वाटून ग्रहण केलं पाहिजे, वाटलं पाहिजे. संतांनी त्या आपल्या विचारांचा प्रसार व्हावा, परमार्थाचा प्रसार व्हावा, परमार्थाचा भक्तीचा प्रसार व्हावा म्हणून जर एवढा सगळा अट्टहास केलेला आहे, हे सगळे प्रयत्न केलेले आहेत, तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ज्ञानाचा प्रसार करणं, त्या भक्तीचा प्रसार करणं, त्या विचारांचा प्रसार करणं हे कर्तव्य आपलं आहे. म्हणून बघा ना, एक जाणीव संतांनी करून दिली. स्वतःला भूक लागलेली आहे आणि खा 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 करतोय, भूक भागलेली आहे पण चवीचं आहे, पुढे कधी मिळतंय नाही मिळतंय म्हणून भूक भागलेली असतानाही तो खातोय, याला विकृती म्हणतात. भूक लागलेली आहे, भुकेपुरतं खातोय, याला प्रकृती म्हणतात.
पण समोरचा भुकेलेला आहे, आपण ग्रहण न करता पहिले अन्न त्याला दिलं जातंय आणि मग उरेल ते आपण खाल्लं जातंय. याला आपली भारतीय संस्कृती म्हणतात. याला संस्कृती म्हणतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी संतांनी मांडलेलं आहे. जे ज्ञान आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होतंय ते देता आलं पाहिजे, ते वाटता आलं पाहिजे. घातले दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. दान अनेक प्रकारचं आहे. त्यामध्ये मुख्य दानाचे प्रकार मांडलेले आहेत. भूदान आहे, गोदान आहे, कांचनदान आहे, अन्नदान आहे आणि विद्यादान आहे. हे 4 प्रकारचं जे दान आहे की नाही, भूदान, गोदान, कांचनदान आणि अन्नदान, ह्याच्यामध्ये कुठेतरी मनुष्य कमी पडला जातो. कधीतरी माणसाकडे भ्रम निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो आणि अभिमानामध्ये गुरफटला जातो, अभिमानामध्ये सापडला जातो. पण विद्यादान असं आहे की हे दान दिल्याने वाढलं जाते. ज्ञानदान असं आहे की हे दिल्याने वाढलं जात आहे. जो देतो तो पण सुखी होतो आणि जो घेतो तो पण सुखी होतो. विशेष म्हणजे हे असं भांडवल आहे, हे असं साधन आहे ज्ञानरूपी की देणाऱ्याकडचंही कोणी चोरू शकत नाही आणि देणारा ज्याला देतोय, ज्याला प्राप्त होतंय त्याच्याकडूनही कोणी चोरू शकत नाही. याला चोर नाही. उलट चोरीची वृत्ती असलेल्या माणसाने जर ज्ञानदान चोरलं ना, हे ज्ञान जर चोरलं ना, तर त्याच्या विचारातही परिवर्तन घडतंय आणि तोही तिकडची चोरी करण्याची टाकतोय, सोडून देतोय आणि हे ज्ञान अनुभवायला येतोय. ह्या ज्ञानाची प्रचिती घेत असतो. म्हणून संतांनी मांडलेलं आहे. श्रवण काय करावं? ऐसे हे अवघेचे ऐकावे. अवघेचे ऐकावे म्हणजे ज्याच्याने आपल्या पिंडामध्ये समाधान प्राप्त होतंय ते ऐकावे. आपल्या पिंडातलं झालेलं समाधान नाहीसं होतंय ते नाही ऐकावे. आपल्या प्रत्येक इंद्रियाकडे जाणीव निर्माण होते ज्याच्याने ते श्रवण करावं. आपली इंद्रिय नेणिवीतून कर्म करतील, भ्रमात राहतील, अज्ञानात राहतील, अंधश्रद्धेमध्ये कार्य करतील, ते नाही ऐकावे. असं ऐकावे की जेणेकरून देवाच्या चरणाजवळ असलेला आपला जो विश्वास आहे तो दृढ होईल. आपल्याकडचं समाधान द्विगुणित होईल. आपल्याकडे शांती प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल आणि मनाकडे स्थिरता निर्माण होईल. असं ऐकावं, असं श्रवण करावं. म्हणून समर्थाने मांडलेलं आहे, ऐका ज्ञानाचे लक्षण. ऐका. दासबोधाचा जर आपण अभ्यास केला तर अनेक ठिकाणी समर्थांनी ऐका या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. म्हणजे माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये सावधपणाने जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी हे श्रवण केलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे. आणि ऐकूनच मनुष्य सावध होत असतो ही प्रचिती आहे. म्हणून ऐकलं पाहिजे. जे ऐकून संतांना समाधान प्राप्त झालं
देवाची प्राप्ती झाली संतांना, जे श्रवण करून आणि परमार्थ घडला, भक्ती घडली, ते श्रवण आपल्यालाही झालं पाहिजे, ती भक्ती आपल्याकडूनही घडली पाहिजे. म्हणून अखंड जर पाहायला गेला तर हे श्रवण अंतःकरणापर्यंत जाण्यासाठी, आपल्या प्रत्येक इंद्रियापर्यंत ते जाणीवती निर्माण होण्यासाठी तेवढ्या आवडीने आणि तेवढ्या अट्टहासाने आपण श्रवण केलं पाहिजे, तेवढ्या आवडीने आपण ऐकलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. अर्थातच जर पाहायला गेलं तर संतांच्या कृपेने जे श्रवण होतंय ना, ते श्रवण आपण करावं, त्या अंतःकरणामध्ये त्याचं विवरण घ्यावं, अर्थातच मनन करावं, श्रवण मनन, आणि मग त्याप्रमाणे वागण्याचा, त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे कर्म आचरण करण्याचा निश्चय करावा. त्याला निजध्यास म्हणतात. देवपूजा करणं हा माझा कर्तव्य आहे आणि तो मी करणार. उपासना घडली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय नको आहे, हे जे आपल्याला कळत नाही ना, ते तो जाणतो. पती लक्ष्मीचा जाणत आहे, म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. एखादी वस्तू आपल्या हातून गेली असेल, नशिबातून तर गेली नाही ना. एखादी वस्तू आपल्या जवळून गेली असेल, बरं ती आपली होती की कोणाची होती ते आपल्यालाही माहिती नाही, पण देवाला माहिती आहे ना. ती आपल्याकडे किती काळ राहणार होती हे आपल्यालाही माहिती नाही, पण देवाला माहिती आहे ना. तिला किती काळ आपल्या जवळ ठेवायची आणि कधी ती आपल्यापासून दूर करायची हे आपल्याला माहित नाही, पण देवाला माहिती आहे ना. मग तेच संतांनी सांगितलेलं आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. अर्थातच आता श्रवण केलियाचे फळ. आता या शब्दावर आपण श्रवण केलं, चिंतन केलं. श्रवण या शब्दावर चिंतन केलं. केलियाचे अर्थातच काय केलं पाहिजे, काय करू नये, आणि कर्म केल्याने माणसाला काय प्राप्ती होते त्याचं सुद्धा आपण चिंतन केलं. आता श्रवण केलियाचे फळ. आता ह्याच्यातून आपल्याला काय प्राप्ती मिळणार आहे, आपल्याला काय फळ मिळणार आहे, कशाची प्राप्ती, कोणत्या फळाची प्राप्ती होणार आहे, आपण देवाकडे कोणतं फळ मागावं, ह्याचं चिंतन आपण करणार आहोत. मानले ना, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहावं. आपल्याला काय पाहिजे काय नकोय ते देवाला कळतंय. मग कोणतं फळ आपल्याला हवं आहे, कोणतं फळ आपण देवाकडे मागायचंय, याचं चिंतन आपण करणार आहोत. भाग क्रमांक 141 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.